नमस्कार, माझं नाव संगीता बालोडे आणि मी निर्णय फाउंडेशनची संस्थापक आहे। मी मागील 2 वर्षापासून नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये ज्या काही आदिवासी एरिया आहे त्या भागामध्ये आदिवासी महिला आणि किशोरवयीन मुली यांच्यासाठी मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर काम करते। तर मी खेडोपाडी जाऊन ज्या काही महिला आहेत किंवा मुली आहेत त्यांना रियुजेबल क्लॉथ पॅड आहे ते देऊन आणि मेन्स्ट्रुअल हायजीन जी काही स्वच्छता आहे, हायजीन आहे त्याविषयी अवेअरनेस सेशन घेऊन महिलांना या किटचं वाटप करते। सॅनिटरी पॅडमध्ये जे केमिकल्स वगैरे वापरलेले आहेत आणि ते अक्षरशः खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्यामुळे महिलांना त्रास देखील होतो आणि मी स्वतः देखील त्याचा वापर केलेला आहे। त्यामुळे मला माहित आहे की सॅनिटरी पॅडमुळे जे काही तोटे आहे आणि त्यामुळे जो त्रास होतोय तो त्रास कमी करण्यासाठी आपण रियुजेबल क्लॉथ पॅड जे आहेत ते महिलांना देत आहे आणि त्याचा ते वापर करत आहे। त्याचे काही बेनिफिट्स असे पण आहेत की महिलांचा जो आर्थिक खर्च आहे तो पण त्यामुळे कमी होतोय, त्यांचं जे आरोग्य आहे ते पण चांगलं राहतंय आणि जो सॅनिटरी पॅडमुळे जो कचरा तयार होतोय तो पण आपल्याला कमी करण्यासाठी मदत करता येते। तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी या भागामध्ये काम करत आहे आणि महिलांना जी स्वच्छता मासिक पाळीच्या काळामध्ये कशी ठेवायची आहे याबद्दल पण जागृती करत आहे आणि जे काही त्यांच्या प्रॅक्टिसेस चालतात की बऱ्याचशा प्रॅक्टिसेस ग्रामीण भागामध्ये तसेच आदिवासी भागामध्ये सुद्धा चालतात की मासिक पाळीला ते अशुद्ध मानलं जातं, रक्त अशुद्ध मानलं जातं। तर जो काही हा त्यांच्यामध्ये असणारा समज आहे की तो आपल्याला बऱ्यापैकी कसा कमी करता येईल किंवा त्याच्यावर काम करून सायंटिफिक दृष्ट्या त्यांना मासिक पाळी कशी येते हे समजावून सांगून थोडासा कमी करण्याचा मी प्रयत्न करत आहे।